नमस्कार. मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोथेरपिस्ट. तर आपण योग म्हणजे काय समजून घेत आहोत. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण संयम म्हणजे काय किंवा योग्याला जर संयम साधता आला किंवा संयम त्याने सिद्ध केला किंवा संयम हा अभ्यास ही साधना त्याला चांगली त्याची पक्की झाली तर त्याला कुठल्या सिद्धी प्राप्त होतात हे आपण पाहिलेलं आहे. तर आपण विभूतिपादामध्येच जर योग्याने पंचमहाभूतावर जर आपला संयम सिद्ध केला तर त्याला कुठल्या सिद्धी प्राप्त होतात त्या महासिद्धी, तर ते आज आपण पाहणार आहोत. तर पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आकाश, वायू, जल आणि अग्नी. तर बघा, आपलं देह आणि ही भौतिक सृष्टी ही पंचमहाभूतापासूनच तयार झालेली आहे. तर भूत हा शब्द अस्तित्वात असलेल्या गोष्टींसाठी नियोजलेला आहे. तर अशा या पंचमहाभूतावर जर योग्याने आपला संयम सिद्ध केला तर त्याला कुठल्या महासिद्धी प्राप्त होतात हे पतंजली मुनीने सांगितलेलं आहे. आणि ह्या पंचमहाभूतावर जर त्याचा संयम सिद्ध झाला तर त्या पंचमहाभूतातले जे काही गुण आहेत तर त्याचे गुण ह्या योग्याला त्याचं सामर्थ्य प्राप्त होतं किंवा त्या गुणांनी युक्त त्याचं शरीर संपन्न होतं. तर पहिली सिद्धी जी आहे ती आहे अनिमा. तर बघा, योग्याला जर वाटलं की माझं शरीर खूप लहान करायचं आहे, अगदी अणू एवढंसुद्धा, तर तो करू शकतो, ती म्हणजे अनिमा सिद्धी. दुसरी जी आहे ती गरिमा सिद्धी. तर गरिमा जी आहे तर त्या सिद्धीमध्ये योग्याला जर वाटलं की माझं शरीर हे खूप जड करायचं आहे तर तो अत्यंत जड आपलं शरीर करू शकतो, आपल्या शरीराचं जडत्व वाढवू शकतो, तर त्याला गरिमा सिद्धी म्हटलेलं आहे. पुढची सिद्धी जी आहे ती महिमा आहे. तर महिमा योग्याला वाटलं की माझं शरीर आकारानं खूप मोठं करायचं आहे, तर अत्यंत आकाराने मोठं तो आपलं शरीर करू शकतो, ती म्हणजे महिमा सिद्धी. पुढची सिद्धी जी आहे ती लघिमा. तर लघिमा या सिद्धीमध्ये योग्याला जर वाटलं की माझं शरीर हे कापसापेक्षाही हलकं करायचं आहे तर तो करू शकतो, ती म्हणजे लघिमा सिद्धी. पुढची सिद्धी जी आहे ती प्राप्ती. तर प्राप्ती या सिद्धीमध्ये योगी आपल्या जागेवर बसून अत्यंत दूर असलेल्या चंद्रबिंबालासुद्धा आपल्या हाताच्या बोटाने स्पर्श करू शकतो, असं सामर्थ्य या सिद्धीमध्ये त्याला प्राप्त होत असतं. पुढची सिद्धी जी आहे ती प्राकम्य. तर या प्राकम्य सिद्धीमध्ये योगाला ज्या गोष्टी घडून याव्याशा वाटतात तर त्या घडून येतात, असं सामर्थ्य त्याला या प्राकम्य सिद्धीमध्ये प्राप्त होतं. पुढची सिद्धी जी आहे ती ईशित्व. तर ईशित्व ही सिद्धी योग्याला सृष्टीतील जी काही सत्ता आहे तर त्याच्यावर सामर्थ्य प्राप्त करण्याचं सिद्धी प्राप्त करून देते. पुढची सिद्धी जी आहे ती ईशित्व. तर ईशित्व सिद्धीमध्ये की योग्यानं म्हणजे कुठलंही अतिक्रमण न करता हे पंचमहाभूत त्याला स्वतःहून वश असतात, तर या सिद्धीला वशित्व म्हटलेलं आहे. तर बघा, या सिद्धी प्राप्त झाल्या तर योगाच्या शरीरातला जो धर्म आहे तर तो प्रबळ होतो आणि असा म्हणजे त्या गोष्टी त्या गुणांनी युक्त असं त्याचं शरीर संपन्न होतं, त्याचा शरीरातला धर्म हा प्रबळ होतो आणि त्याला अग्नी, वायू, जल त्याला नाश करू शकत नाही त्या धर्माला. तर जर योगी म्हणजे योग्याला अशा सिद्धी प्राप्त झाल्यानंतर, अशा अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्यानंतर तो पर्वतामध्ये कुठलाही अडथळा न येता प्रवेश करू शकतो. तो पाण्यामध्ये जेव्हा असतो तर त्याचं शरीर आपल्याला दिसत नाही, म्हणजे तो पाण्यामध्ये तरंगतो तर ते आपल्याला दिसत नाही. आणि जेव्हा तो आकाशामध्ये उडतो तेव्हा तो झाकल्यासारखा दिसतो, अदृश्य होतो. तर अशा प्रकारच्या काही म्हणजे एवढ्या महान अष्टसिद्धी तर योग्याला पंचमहाभूतावर विजय मिळाल्यानंतर सिद्ध होतात. तर या सिद्धीने बघा त्याचं शरीर जे आहे ते सुद्धा कायासंपन्न होते, म्हणजे त्याला प्रचंड असं सौंदर्य प्राप्त होते. त्याचे शरीर जे आहे सुंदर दिसतं, व्रजासारखं त्याचं शरीर जे आहे हे दृढनिश्चय आणि बलवान दिसतं. त्याचं तेज म्हणजे प्रचंड प्रमाणात त्याचं तेज वाढतं. तर अशा प्रकारच्या महासिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्याचं योग्याचं सामर्थ्य खूप वाढतं. परंतु आपण पाहतो की योग्याच्या मनात जर आलं तरच तो या प्रकारचं म्हणजे सिद्धीचा म्हणजे
त्याला वाटलं तरच या प्रकारचे जे सिद्धीचं आहे कार्य तर तो करू शकतो. परंतु योगी जो आहे तो म्हणजे कुठलीही सिद्धी तो वापरण्याचं मनात आणत नाही. कारण त्याला योग्याला माहीत असतं किंवा योग्याला जो या अष्टमहासिद्धी ज्या प्राप्त झालेल्या आहेत त्या फक्त म्हणजे ईश्वरशक्तीमुळं किंवा ईश्वरामुळेच प्राप्त झालेल्या असतात किंवा सर्व योगींचा गुरु हे ईश्वरच असतात. ईश्वर प्रणिधानानेच योग साधकाची प्रगती झालेली असते. त्यामुळे ही जी भौतिक सृष्टी आहे ही भगवंतांच्या मालकीची आहे. त्यामुळं भगवंतांच्याच काय म्हणतात त्याला आदेशानुसार ह्या भौतिक सृष्टीचे कार्य चालत असतात. आणि जेव्हा योग्याला हे सिद्धी प्राप्त होते तर ह्या सिद्धीचा वापर करून तो ह्या भगवंतांच्या कार्यामध्ये कुठलीही अडचण आणणार नाही किंवा असा विचार त्याच्या मनात येणार नाही. तर या सिद्धी प्राप्त झाल्या तरी योग्याच्या मनामध्ये वैराग्य प्राप्त होते. आणि जर हे अगोदरच का बरं म्हणजे सांगितलेलं आहे तर जर अभ्यास म्हणजे संयमापर्यंत आपण आलेलो आहोत, समाधीपर्यंत आपण आलेलो आहोत आणि आपलं ध्येय आहे की आत्म्याचं परमात्म्याशी मिलन करणं. परंतु हे करता करता या अभ्यासाकडं जात असताना आपल्याला ह्या सिद्धी ह्या अडथळा म्हणून येतात. जर आपण आपलं ध्येय सोडून जर ह्या सिद्धीच्या पाठीमागं लागलो तर आपलं मेन ध्येय हे ध्येयापासून आपण लांब राहू आणि सिद्धींच्या पाठीमागं जाऊ. तर आपल्या ध्येयामधला अडथळा जो आहे तर ह्या सिद्धी आहेत नाही का. तर जरी सिद्धी प्राप्त झाल्या तर त्या बाबतीत योग्याच्या मनामध्ये वैराग्य प्राप्त झालं पाहिजे आणि त्यानं आपल्या ध्येयाकडेच वाटचाल केली पाहिजे. म्हणून ह्या सिद्धींचा उल्लेख केलेला आहे नाही का. तर अशा प्रकारे आपण धारणा ध्यान समाधी संयम आणि संयमाने ज्या काही सिद्धी प्राप्त होतात ते आपण त्याचा अभ्यास म्हणजे त्याबद्दल आपण ऐकलेलं आहे. तर खूप छान माहिती आहे योगाबद्दल, नक्कीच ऐका आणि माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. जी माहिती तुम्हाला एवढी योग्य पद्धतीनं म्हणजे मिळालेली आहे तर दुसऱ्यांनासुद्धा ही माहिती मिळाली पाहिजे. तर तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता आणि एक योग्य ज्ञान दुसऱ्यापर्यंत घेऊन जाऊ शकता. हरे कृष्ण.